ओ बाबा आपल्या शेतात चिकून लागला, शेतात स्टाईल फरची टाका का? अबे तुझ्या काय बापाने टाकली होती का शेतात स्टाईल फरची? चल मुकाट्या बाबा यावर्षी नाही का आपण सोयाबीन वर नाही का फॉर्च्युनर BMW घेऊया एक. नाही तुला भाडवत पडावं लागते. अरे इथं अगोदर बदबद कर्ज आहे त्याच्यावर काय काय होतोय? हा काय झालं शेजारी? सोयाबीन तर नंबर 1 आहे की काय टाकायला शेतात आम्हाला बी सांगा की. लय शहाणे आहात तुम्ही. तुम्हाला औषध सांगून काय तुम्ही आमच्यापेक्षा जास्त उद्धार करतात काय? आम्ही सांगत आहे आम्ही नाही का तुम्हाला म्हणून औषध सांगतो कोणतं टाकायचं वावरात आणि कवा फवारणी करायची. 12 जणांतर रात्रच्या नाही का निवांत फवारणी करायची. नंबर 1 सोयाबीन निघते हो. आणि त्याच्यात फवारणीत काय टाकायचं औषध माहिती का? मिरा कट्टर राऊंड डाव शाकेत हे तिन्ही मिक्स करून औषध टाकायचे. नंबर 1 सोयाबीन दिसत का असू दे. अहो काऊन शेजारी मातीत करायची औषध सांगायला हो? मला तर तुम्ही तुमच्या शेतात टाकलेलं औषध सांगितलं असलं तर तुमचं औषध मायापाशी होतं. इकडे सांगतो कोणाचं बी 4 पैशानं भलं व्हावं, कोणाचं बी चांगलं व्हावं. तुम्हाला म्हणून औषध सांगतो आम्ही नाही का मल्टीप्लायर वापरतो. तुम्ही एकदा वापरून बघा त्यानं काय फायदे होतं. काय फायदे. अरे गांडुळाची संख्या वाढते, जीवाणूची संख्या वाढते आणि रासायनिक खतानं तुमची जमीन खराब झालेली त्यानं ताकदवर होते आणि रासायनिक खताची बचत होते. आणखीन काय पाहिजे तुला? एवढ्या गोष्टी एका जिजात? अहो मग मला पण सांगण्याचा पत्ता मी पण वापरतो ना. आता सांगायचं का? जगताप अॅग्रो एजन्सी सार्थक ऑटोमोबाईल जवळ पळशी रोड हिंगोली. हिंगोलीला भेटते का? आणि तुला लयच वाटायला तर उद्या त्याच्या संग भेट करून देतो. आपल्या जवळचा कॉन्टॅक्ट आहे कंपनी संग. तुला काल म्हणलं होतं ना आपल्या कंपनी संग कॉन्टॅक्ट आहे. ते कंपनीचे असोसिएट डायरेक्टर जगताप गंगाधर सर. हे होतं का? हा याला माहिती सांगा मल्टीप्लायरचे काय फायदे आहेत. कालपासून भरोसा देईन झाला. मल्टीप्लायर हे सर्व पिकासाठी काम करते आणि पहिल्याच वर्षी उत्पन्नामध्ये 30 ते 50% उत्पन्नामध्ये वाढ देते. आणि आज माझ्यासोबत पूर्ण भारतामध्ये जवळपास 12,000 प्लस शेतकरी माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये याचे मार्गदर्शन घेत आहेत. बरं आम्हाला पण द्या ना मग एक पेटी. हा त्या 12,000 मध्ये आता आम्ही पण 2 शेतकरी जोडलो मल्टीप्लायर वापरतात. थँक्यू. हा थँक्यू. आजपासून मल्टीप्लायरची शेती. चला ऐक बायको ग उचल. थांबा, एक मिनिट. बाप्पा गावठी सोडून तुझा आता भारीची पियाला काय की? कसं आहे मला आता आपल्याला आईस करून मरायचं. काऊन रे पायली भरल्यावर करायला 4 दिवस खायना सुकानं. काय 4 दिवस चांगला सुकानं? अहो मी एका सेकंदाची गॅरंटी नाही. कालच दुसरा अटॅक आलता मला. पहिली बायपास सर्जरी झालेली आहे. काय दुसरा अटॅक? हा दुसरा अटॅक. डबल हैदराबादला धाडले ऑपरेशन करा. डबल ऑपरेशन करायची मी कॅपॅसिटीच नाही. गावठीने चक नसा ब्लॉक झाल्या. आता हे पियालो खुलल्या तर खुलल्या. अबे हिने तर अगोदर मरशील की बे. हिने नसा खुलत नाही डायरेक्ट ब्लास्ट होतात ब्लास्ट. अबे तुला मुंबई हैदराबाद अशा ठिकाणी जायची काहीच गरज नाही. सरळ सरळ माझ्या नांदेडला चल ना. नांदेडला? हो नांदेडलाच दत्तकृपा हार्ड केअर EECP सेंटर मध्ये. मग आता मी डबल चिरफाड करायची कॅपॅसिटीच नाही बा. मी येईन नांदेडला. अबे तिथे बिना चिरपाडचा इलाज होते. तुम्ही सांगत चल नांदेडला. असं का? मग चला नांदेडला चला. नमस्कार सर. नमस्कार या बसा. डॉक्टर सर इलाज करायचा होता बिना ऑपरेशनचा. आपल्याला ऑपरेशनचं भे वाटते. बिना ऑपरेशनचा इलाज करून द्या. हो देतो ना. आपल्याकडे आधुनिक EECP नावाची उपचार पद्धती उपलब्ध आहे ज्याच्यामुळे तुमचं छातीत दुखणे दम लागणे हा सर्व त्रास कमी होईल. आणि तुमची बायपास प्लास्टिक झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला ही ट्रीटमेंट करता येईल. हे झालं इलाज केल्यावर. मात्र मेडिकली काही फायदा होती की नाही? होते ना. EECP ने हृदयाची पंपिंग वाढते, हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो आणि हृदयामध्ये हजारो नवीन रक्तवाहिन्या तयार होतात. अबा बिना ऑपरेशनचा इतका फायदा होती? मग आता इलाज इथंच करतो. दुसऱ्याला याचा असेल तर पत्ता सांगा बरं. आपला पत्ता दत्तकृपा हार्ट केअर EECP सेंटर चिन्नावर पॅथॉलॉजीच्या खाली डॉक्टर लेन नांदेड. नाही का आपण नाही का मी बाबा येऊ सर एवढं दौडू त्याला ना. आणि एकबर रान झालं ना. तुला ऐकणार तुला संत्री गोळी, तुला एकलेस चपलेत आणि तुला चुनचुनी गोळी आहो. मग ढकला चला ढकला 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 ढकला. नाही बा आमच्या हातात दुखायला ते नरडे नको चॉकलेट नको चला रे घरात. थांबा चॉकलेट देतो. अशी राहते का दोस्ती? अर्ध्यातून सोडून चालले. त्या बाबाला डाव लागतो तुम्ही. अरे काय झालं तुला गौरायला? बाबा ते ढकलता गेले त्याला नरडे देतो म्हणलं तरी मी. अरे आता तू टेन्शनच घेऊ नको. आता मी ऑटोमॅटिक इंजिनवरचं कोळपा आणलं मी. 100 रुपयामध्ये एकरभर राहणार. ते कोणाच्या मागे लागायची गरज नाही. एकटाच माणूस बस झाला.
बाबा फक्त सोयाबीनला जमते, हरभरा, मका, उडीद, मूग याला जमत नाही. समद्याच याला जमते. आणि एवढंच नाही, हे पेरणीच्या साईज नुसार चाक व डवरे ऍडजस्टमेंट करायचे, त्यामुळे हे सर्वच पिकाला डवराय जमते. बाबा मग याचा पत्ता हे कुठून आणायचा? यांचा पत्ता का? अरे इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज, चाकण, पुणे. नाशिक हायवे रोड, चाकण पासून 5 किलोमीटर, संतोष नगर, भामला, भारत पेट्रोल पंपाच्या समोर. बाबा इतक्या दूर का हो? अबे मला तू काय अडाणी समजायला का? अबे तू बाप ऑनलाईन बुकिंग केली, ऑनलाईन घरपोच सेवा आहे ऑल महाराष्ट्र त्याची. हा बाबा तुम्ही लयच हुशार आहो. अरे हुशार मी पहिल्यापणापासून आहो, फक्त जरा दारू न वाया गेलो, नाही तर आपला हात कोणीच पकडत नाही. या डिपो मधलं तर आपल्याला काही कळणं झालं की आऊ द्या. मग बाबा त्या लाईनमॅनला फोन लावा ना. हा तू म्हणला तसं लाईनमॅन साहेबालाच फोन लावा. हॅलो, आमच्या गावची लाईन गेली हो साहेब. हो तिकडं पाणी पडलं. अहो इकडे 2 थेंब पडले. काय तुम्ही अमेरिकेत राहतात काय? हा आमच्या इकडे 2 थेंब पडले, तुमच्या इकडे रत्याहून पडलं. अहो जरासच वारं सुटलं होतं की 2च पाला हल्ले होते झाडाची, तुम्ही लाईन बंद केली. तुमच्या मनानं बघा बा, नाही तर मी डिपूचा खेळ खंडोबाच करतो, समजा फुकूनच देतो. हा काय कर शेजारी नको आपल्या का काऊन लाईनला सकाळी सकाळी खबर राहिली उरपळून मरचाल ना. पण ते बी मी. अबे लाईनीचे तार काढून झोका खेळणारा पट्ट्यावाय. हा चला वायर तोडून झोके खेळायला का बिल भरलं का? हो भरलं नाही. आणि तू केव्हा भरलं सांग ना. अरे मला तर काही भरायची गरज नाही बे, माझ्या घरावर सोलार आहे, मला 0% बिल येते. असं सोलारनं 0% बिल येते? हा चाललं ते बी मला बी सांग बरं कसं आहे. आणि आपल्या हिंगोलीला रे हांडे एंटरप्राइजेस सोलार, शॉप नंबर 28 ला, निधी कॉम्प्लेक्स, नांदेड नाका, हिंगोली. बरं बरं बरं. आणि त्या दुकानला इतकंच भेटते का? इतकंच नाही रे बाबू, सोलार वॉटर हीटर, सोलार लाईट, सोलार इन्व्हर्टर, सोलार पॅनल, सोलार पंप आणि झटका मशीन. अबा बाबा इतकं आहे सोलारचं. मग चला आताच जाऊ आपण त्या दुकानला. हा अरे आज नाही रे बाबू, उद्या जाऊ, उद्या ओपनिंग आहे. अजून ओपनिंगच झालं नाही का? उद्या ओपनिंग आहे. मग मला आजच काऊन सांगितलं बे? अबे आपल्याला विशेष आयोजक म्हणून बोलवलेला आहे, सवय येता येता सोलार आणू. असं का? विशेष आयोजक. चला हिंगोलीकर, मग उद्या भेटू. कुठं भेटायचं? निधी कॉम्प्लेक्स, नांदेड नाका, हिंगोलीला. चला मी येतो, तुम्ही पण या. I am coming. मी न पुढच्या जन्मी याच घरची सून होणार. मी याच जन्मी हे घरी विकून टाकणार.